नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 1,00,000 वृक्ष लागवड करून कोरेगाव मतदारसंघ पर्यावरणपूरक घडविणार, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे। आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने कोरेगावात 300 फुलझाडे लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ। संपूर्ण राज्याला हेवा वाटेल असा पर्यावरणपूरक मतदारसंघ घडविला जाणार असून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण चळवळ अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात येत आहे। कोरेगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघातील वाडी वस्तीसह प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेणार असून 1,00,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असा विश्वास भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला। कोरेगाव येथील आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वारावर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या मधोमध 300 फुलझाडे लावण्याचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते झाला। त्याप्रसंगी कोरेगाव शहर वासियांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, वृक्षारोपण मोहिमेचे संकल्पक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, संतोष बर्गे, सागर विरकर, प्रीतम शहा, राजेंद्र वैराट यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। देशीवरच 300 फुलझाडांची लागवड कोरेगावकरांकडून झालेली आहे। पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे यांच्या माध्यमातून व आमदार महेशदादा शिंदे यांच्या सहकार्यातून कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर 300 झाडे लावून आजपासून आमदार महेशदादा शिंदे साहेबांचा 8 ऑगस्टला वाढदिवस आहे। तोपर्यंत जी साहेबांची संकल्पना आहे की कोरेगाव शहरामध्ये आता सर्व रस्ते वगैरे झालेले आहेत, पण झाडं आपल्या शहरात चांगल्या पद्धतीने प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात झाडं लावली पाहिजे। तर मी सगळ्या नगरसेवकांना आणि आपल्या सर्व पार्टीतील लोकांना आव्हान करतो, आमदार महेशदादा शिंदे साहेबांचा 8 ऑगस्टला वाढदिवस आहे, तोपर्यंत आपण सर्वांनी प्रत्येकाच्या प्रभागात प्रत्येकाच्या विभागामध्ये झाडं लावून आमदार साहेबांना एक अनोखी त्यांच्या इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनोखी भेट आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त द्यावी अशी विनंती करतो आणि सर्वांना पर्यावरण दिनाची शुभेच्छा। पर्यावरण दिनानिमित्त राहुल बर्गे यांनी एक स्तुत्य कार्यक्रम राबवलेला आहे। आमदार साहेबांच्या ज्या संकल्पना होत्या त्याला अनुसरूनच 300 झाडं या कोरेगावच्या प्रवेशद्वाराजवळच लावली। सुरुवात इथून केली। एक चांगला उपक्रम, आदर्श उपक्रम राज्यभर चर्चेत राहावा त्या दृष्टीनं कोरेगावच्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींना विनंती आहे, नगरसेवकांना विनंती आहे की एक कोरेगावचा आदर्श आपण महाराष्ट्राला निर्माण करून देण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावायचा आजपासून पर्यावरण दिनानिमित्त संकल्पाची सुरुवात झाली। पर्यावरण दिनाचं निमित्त सोडून खरं तर आमदार महेशदादांच्या संकल्पनेतून आज इथे मोठ्या प्रमाणात आमदार महेशदादा युवा मंचतर्फे इथं फुलांची झाडं लावण्याच्या मागचा उद्देश असा होता। खरं तर आमदार महेशदादांचा वाढदिवस 8 ऑगस्टला असतो, पण कोणताही खर्च आणि कोणताही गाजावाजा करत नसतात। त्यांची कायम संकल्पना असते की आपण कुठेतरी समाज उपयोगी आणि झाडे लावा, ग्रीन आपली वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहावा। त्याची सुरुवात म्हणून आजचं औचित्य साधून आमदार महेशदादा युवा मंच यांनी आज कोरेगावच्या प्रवेशद्वारात झाडे लावण्याचा संकल्प केलेला आणि आज मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आवाहन करतो की आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी ह्या मतदारसंघात महाराष्ट्रातील 1 नंबरचा हिरवागार मतदारसंघ जो साहेबांच्या संकल्पनेतला आहे हे उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या इतर प्रशासन असेल पण त्याच्याही सोबत आपल्याला सगळ्यांचा लोकसहभाग गरजेचा आहे आणि लोकसहभागातून आपण ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो। आज महाराष्ट्रात 1 नंबरचा वृक्ष लागवडीसाठी तालुका म्हणून आपण पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्नशील
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासन सहकार्य करणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. मंत्रालयात झाली व्यापक बैठक. केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सरकार निश्चितपणे मदत करेल. आवश्यक त्या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. मुंबईत मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या दालनामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध प्रश्नांसंदर्भात व्यापक बैठक झाली. बैठकीस बँकेचे मार्गदर्शक संचालक तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई, संचालक मंडळातील सदस्य, सहकार विभागाचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत केडर संरचना अंमलबजावणी सुरू करण्याबरोबरच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 28 मध्ये बदल करून अल्पमुदत पीक कर्जातून घ्यावयाच्या विकास सेवा संस्थांची सभासदांची शेअर्स मर्यादा 20,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. एकाच आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्जाची उचल केलेले व वेळेत परतफेड केलेल्या सभासदांना राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वितरित करण्याची मागणी खासदार नितीन काका पाटील यांनी केली. राज्य शासनाकडून बँकेस मिळणाऱ्या 2.50% प्रमाणे व्याज परतावा प्रस्ताव रक्कम त्वरित मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र शासनाचा सहकार महर्षी पुरस्कार अशा विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मंत्री पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन राज्य सरकारच्या वतीने लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द यावेळी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लोणंदमध्ये भाविकांच्या दर्शन रांगांची संख्या वाढविणार, पोलीस अधीक्षक तुषार दोशी. पालखी तळाची पाहणी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत योग्य नियोजन केले जात आहे. यावर्षी माऊलींचा लोणंद येथे एकच मुक्काम असल्याने भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शनासाठीच्या रांगांची संख्या वाढवण्याचे नियोजन पोलीस दल व प्रशासनाच्या समन्वयातून केले जाणार आहे. दर्शन रांगा शहरांऐवजी शहरांच्या बाहेरून कशाप्रकारे नेता येईल याचे नियोजन करण्यास येत असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून माहिती देण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 4 मुक्कामासाठी दिनांक 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. लोणंद येथे एका दिवसाच्या मुक्कामासाठी ती थांबणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापासून नीरा नदी, दत्तघाट व लोणंद पालखी तळाला भेट दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये 4 मुक्कामासाठी 26 जूनला आपल्या पाडेगाव इथे येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची तयारी आपल्याकडनं सुरू आहे? या दृष्टीने पोलीस जी माऊलीची पालखी येते 26 पासून, त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण प्रवास आणि लोकांचं दर्शन इथे लोणंद आणि हे सुखकर व्हावं आणि त्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चांगला व्हावा म्हणून मी आणि आमचे अधिकारी सर्व रोड बघायला आलेलो आहोत. ते स्थानिक स्वराज्य संस्था PDO साहेब आहेत किंवा CO साहेब आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सहकार्य करणार आहे. आणि यावेळची पालखी सुद्धा दरवेळी त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे नियोजन कसं होईल, विशेषतः भाविकांची दर्शनाची सोय आणि माऊलींच्या पालख्यांबरोबर ज्या भेटी असतात त्यांची सोय व्यवस्थित कशी होईल याच्याकरताच आमचं नियोजन राहणार आहे. यावर्षी आम्ही बंदोबस्त वाढवलेला आहे आणि बंदोबस्ताचं असं नियोजन करण्याचा प्लॅन आहे की जास्तीत जास्त भाविकांची सोय. लोणंदला दरवर्षी 2 मुक्काम असतात, परंतु यावर्षी एकच मुक्काम आहे, त्यामुळे भाविकांची संख्या खूप होणार आहे. त्यासाठी आपण दर्शन रांगांच्या कशा पद्धतीचं नियोजन करणार आहात? यावर्षी एकच मुक्काम असल्यामुळे 24 तासातच भाविक जास्त वाढणार आहे ते कबूल आहे. त्या दृष्टीने आम्ही बंदोबस्त वाढवला आहे आणि आता CO साहेबांवरती चर्चा केली की काही पर्यायी मार्ग किंवा एखादा अजून दर्शनाची रांग करता येईल का, हे नियोजन आम्ही करतोय. जेणेकरून 2-3 लाईनी राहिल्या तर त्या मनाने भाविकांची सोय आहे ती व्यवस्थित. धन्यवाद. ऑनलाईन फसवणुकीमधील रक्कम तक्रारदार युवतीला मिळवून दिली परत. रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांची कामगिरी. वडिलांना पैशाची आवश्यकता आहे, त्यांनी पैसे पाठवण्याबाबत निरोप दिला आहे असे सांगून मुलीकडून 25,000 रुपये बँक खात्यावर अज्ञात व्यक्तीने जमा करून घेतले होते. सदर रक्कम जमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. अवघ्या 2.25 महिन्यातच रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
सचिन कांडगे पाटील यांनी या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करून संबंधित रक्कम युवतीला परत मिळवून दिली आहे। बुधवारी सायंकाळी 6 वाजता तक्रारदार युवतीला ही रक्कम ताब्यात देण्यात आली। कठापूर तालुका कोरेगाव येथील एका युवतीला दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला आणि तुझ्या वडिलांनी पैशाची आवश्यकता असल्याने 25,000 रुपये पाठवण्यास सांगितले होते। या अज्ञात व्यक्तीने संबंधित युवतीला वडिलांबाबतची सर्व माहिती खडानाखडा माहिती सांगितली। सर्व माहिती योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर या युवतीने अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर 25,000 रुपये पाठवले होते। रक्कम पाठवल्यानंतर तिने आपल्या वडिलांशी संपर्क साधून पैसे पाठवले असल्याचे सांगितले। वडिलांनी मात्र मी कोणतीही रक्कम पाठवण्याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही असे स्पष्ट केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या युवतीने सायबर पोर्टलवर ऑनलाईन फसवणूक झाल्याबद्दल तक्रार नोंदवली होती। सदरची तक्रार तपासासाठी रहमतपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी तक्रारीची माहिती घेऊन तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून ज्या खात्यावर रक्कम जमा केली गेली आहे ते खाते बँकेत सर्व माहिती देऊन गोठवले। त्यानंतर संबंधित युवतीला मार्गदर्शन केले। त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि या आदेशाप्रमाणे संबंधित युवतीला या बँक खात्यातून 25,000 रुपयांची रक्कम परत देण्यात आली। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फसवणूक झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांडगे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांनी मार्गदर्शन केले। सायबर पोलीस ठाण्याचे दीपक देशमुख यांनी विशेष सहाय्य केले। ऑनलाईन फसवणुकीबाबत सावध राहावे, अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नका, सचिन कांडगे पाटील यांचे आवाहन। सध्या ऑनलाईनद्वारे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक आणि युवक युवतींची फसवणूक केली जात आहे। अज्ञात व्यक्तीने कोणत्याही माध्यमातून संपर्क साधून रक्कम पाठवण्याबाबत सांगितल्यास तातडीने त्याची खातरजमा करावी। कोणावरही विश्वास ठेवून रक्कम पाठवू नये। जर नजरचुकीने असा काही प्रकार घडला असेल तर तातडीने 1930 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी